आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। शिक्षण संवर्धनाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळेतील प्रथम विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार सोहळा साजरा करतो। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करून विद्यार्थ्यांचा गुणवत्ताचे वर्धक विकास व्हावा ह्या हेतूने आपण कार्यक्रम घेत असतो। त्याचबरोबर जिल्ह्यातील शिक्षण संवर्धनाची दरवर्षीची पूर्ण वार्षिक नियोजन म्हणजे ज्या शैक्षणिक परिषद असो किंवा शिक्षकांच्या कार्यशाळा असो त्याचं नियोजन आम्ही ह्या दिवशी ठरवत असतो। त्यामुळे आम्ही संवर्धन मंडळाच्या वतीने यावर्षी दरवर्षी प्रत्येक विषयाच्या शिक्षकांची कार्यशाळा घेण्याचा मानस आम्ही व्यक्त केले आहे। त्याचबरोबर वर्षातून 2 सत्रामध्ये, प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रामध्ये सर्व मुख्याध्यापक यांची विविध विषयावर कार्यशाळा घेण्याचं जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने ठरवण्यात आले आहे। राज्य शासनाकडे बरेच शिक्षकांच्या हे फक्त शिक्षणावरच फोकस करतो। आंदोलनाचा भाग हा मुख्याध्यापक संघ असेल किंवा संघटना असतील त्यांच्या वतीने तो मानला जात असतो। संवर्धन मंडळ हे फक्त शिक्षण उपक्रम, गुणवत्ता विकास आणि विद्यार्थ्यांचं मूल्य शिक्षणात वाढ व्हावे हाच उद्देश घेऊन काम करतो। मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी आदरणीय संजय ससाने साहेब यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते, त्यांचे पालक उपस्थित होते। जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गणेश शिंदे, सर्व संचालक मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित होतं आणि अतिशय उत्साहपूर्वक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे। निश्चितच या कार्यक्रमामधून जिल्ह्यामधील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा संदेश ससाने साहेबांनी दिलेला आहे। धन्यवाद।